लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार जानेवारीचा हप्ता, यासोबतच मकर संक्रांतीचा बोनस, दुपारी 4 वाजता वाटप सुरू। यासोबतच आपल्या लाडक्या बहिणींसाठी आता आपण स्वतः पैठणी साडी हे वाटप करणार आहोत। आता पैठणी साडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं आहे व्हिडिओमध्ये पहा। त्यासोबतच आज जो 7वा हप्ता आहे त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून एकदम 2 हप्ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी असे मिळून मकर संक्रांतीसाठी एकदम मोठा बोनस हा सरकारकडून दिला जाणार आहे आणि 3 नवीन गिफ्ट सुद्धा आता लाडक्या बहिणींना इथं मिळणार आहेत। बघा, आज दुपारी 4 वाजल्यापासून वाटप पुढे हे सुरू राहणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस असणार आहे, कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी याचा वाट पाहत आहेत आणि आता शेवटी ती अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, जवळपास आज जर आपण बघितलं तर 15 जिल्ह्यांमध्ये आणि 2 विभागामध्ये हे वाटप असणार आहे। तुम्हाला जर हे असं पाहिजे असेल, आज पैसे तुम्हाला यायला पाहिजे असं वाटत असेल, तुम्हाला पण साडी पाहिजे असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा। संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे काय करायचं आहे तुम्हाला साडीसाठी। तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तरच तुम्हाला हे काही महत्त्वाचे नियम आहेत आपण ते तुम्हाला सांगणार आहोत। तर बघा, आता लाडक्या बहिणी भरपूर अशा आनंदी झालेल्या आहेत। लाडक्या बहिणींना आता लवकरच मोबाईलवरती मेसेज येणार आहे, ज्याच्या मेसेजमध्ये तुम्हाला लिहिलेलं असेल की तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स हा क्रेडिट झालेला आहे। 3000 रुपये हे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। हो, जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकदम 2 हप्ते येणार आहेत। जसं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दिवाळीसाठी हे दोन्ही हप्ते एकदम दिले होते, तसेच आता मकर संक्रांत हा मोठा सण असतो, तुम्हाला माहिती आहे। लाडक्या बहिणीसाठी हा खूप मोठा सण मानला जातो। मकर संक्रांत हा मोठा सण असतो, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी आणि फेब्रुवारी अशी दोन्ही महिन्याचे एकदम पैसे आता सरकार वाटप करणार आहे। त्यामुळं तुम्हाला पण जर वाटत असेल की आपल्याला सुद्धा हा हप्ता आला पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। याच्यामध्ये काही महत्त्वाचे नियम आता मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्याकरून तुम्हाला साडीसुद्धा मिळणार आहे। यासोबतच काही महत्त्वाचे लाडक्या बहिणींना 2 नवीन योजना आलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार 830 रुपये, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार 3000 आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये। मोठी घोषणा आता इथं झालेली आहे। बघा, आता जर आपण बघितलं तर मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले लाडके एकनाथ शिंदे यांनी सुद्धा लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची घोषणा केलेली आहे, कारण आता सर्व लाडक्या बहिणी फक्त एकाच प्रतीक्षेत आहेत, त्या म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता। जानेवारीचा हप्ता वाटप हे कधी होतंय आणि त्याची अखेर प्रतीक्षा आता संपलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण ज्या लाडक्या बहिणी सबस्क्राईब करतील, व्हिडिओ पूर्ण पाहतील, त्यांना एक महत्त्वाची भेटवस्तूसुद्धा आपण आता लवकरच हे देणार आहोत। बघा, आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता वाटप सुरू सही झालेली आहे। आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती लवकरच पैसे येणार आहेत, कारण बँकेनं तसे तातडीचे आदेश दिलेले आहेत। बघा, बँक आज जरी बंद असली तरी ट्रान्झॅक्शन्स हे होत आहेत। ट्रान्झॅक्शनसाठी त्या बँक चालू असण्याची काही गरज नाही, कारण हे ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन होत आहे, त्यामुळं ते ऑटोमॅटिक असतात। ज्या फक्त तुमची जी काही एंट्री असते ती तिथं मारली जाते, ट्रान्झॅक्शन्स तुमचे होतील त्यामुळं। परंतु काही महत्त्वाच्याच बँकेमध्ये तर आता जे आहे ट्रान्झॅक्शन्स ते होणार आहेत आणि त्यासाठी काही महत्त्वाचे नियमसुद्धा आता लागणार आहेत। बघा, 5 महत्त्वाच्या बँका आहेत ज्या बँकेमध्ये पैसे वाटप होणार आहे। त्यामधली पहिली बँक जी आहे ती बँक मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, कोणती बँक आहे? पहिली बँक जी आहे ती आहे SBI बँक। पहिले SBI बँकेत पैसे वाटप होणार आहेत। याच्यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्र जे गव्हर्नमेंट बँक आहेत त्या गव्हर्नमेंट बँकामध्ये आणि काही महत्त्वाच्या प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे। याच्यासोबतच ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्या पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे वाटप हे होणार आहे। आता तुम्हाला 2 महत्त्वाचं काम करायचं आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे ती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आम्ही तुम्हाला व्यवस्थित डिटेल माहिती सांगू की तुम्हाला पैसे आज मिळणार आहेत का नाही। आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादीसुद्धा दाखवणार आहे। तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करायची आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत आणि लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे येण्याचा मेसेजसुद्धा येऊ शकतो, लगेच येऊ शकतो। कधी कधी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा पण येऊ शकतो किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच येऊ शकतो, कारण वाटप करण्याचे असे मोठे अर्जंट आदेश दिलेले आहेत। अर्जंट आणि तातडीचे आदेश इथं सरकारने बँकेला दिलेले आहेत की कुठल्याही लाडक्या बहिणीची आता प्रतीक्षा करू नका, कारण प्रतीक्षा थांबवू नका, कारण भरपूर लाडक्या बहिणी आता वाट बघत आहेत आणि मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींना एकदम 3000 रुपये द्या। 3000 रुपये द्या म्हणजे काय, तर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन्ही मिळून 3000 रुपये मिळणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून एकही हप्ता मिळाला नाही याच्यासाठी तर मोठी लॉटरीच असणार आहे, कारण त्यांना एकदम 10,500 रुपये मिळणार आहे। यासोबतच गॅसचे सुद्धा पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती द्या असा मोठा निर्णय झालेला आहे। 830 रुपयांचं वाटप हे गॅससाठी होणार आहे, परंतु तिथं 2 नियम आहेत। ते म्हणजे पहिला नियम, गॅसची EKYC झालेली पाहिजे आणि त्या महिलेचं नाव रेशन कार्डमध्ये अपडेट पाहिजे। बघा,
तुमचं जर रेशन कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करून घ्या. रेशन कार्डची KYC करणं खूप गरजेचं आहे. यासोबतच तुमचं जे गॅस कनेक्शन आहे त्याचंसुद्धा KYC करणं खूप गरजेचं आहे. हे जर डिटेल माहिती तुमच्याकडे सगळं व्यवस्थित असेल तर तुमच्या खात्यावरती 830 रुपये अधिक 3000 रुपये म्हणजे 3830 रुपये हे तुमच्या खात्यावरती पडणार आहेत. यासाठी तुम्हाला मी आता सांगितलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला आज पैसे यायचे असं वाटत असेल तर सरकारचे काही नियम आहेत ते बघा. तुमचा जो आता सगळ्यात महत्त्वाचं मला माहिती आहे की सरसकट अर्ज पडताळणी कोणाचीही होणार नाही. टेन्शन घेऊ नका, सरसकट अर्ज पडताळणी कोणाचीही होणार नाही. परंतु राज्यातील काही 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्यांची अर्ज पडताळणी चालू आहे आणि त्या लाडक्या बहिणींना मात्र तिथं पैसे येणार नाहीत. कारण आता तशी अर्ज पडताळणीमध्ये तसं सांगितलंच आहे की बघा, ज्यांचं नाव आधार कार्ड आणि बँकेतलं नाव हे वेगळं आहे अशा लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळणार नाहीत. आणि ज्यांचं आधार कार्ड हे बँकेला मॅप नाही अशा लाडक्या बहिणींना सुद्धा तिथं पैसे मिळणार नाहीत. आणि अशा जवळपास 20 ते 25 लाख लाडक्या बहिणी आपल्या राज्यामध्ये आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये आता ते जिल्हे कोणते तुम्हाला सांगतो: धुळे, अमरावती, पालघर असे महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये आधार कार्ड मॅपच नाही आहे. आणि आधार कार्ड मॅप नसल्यामुळं तिथं प्रॉब्लेम येत आहे. बँकेने कसे पैसे पाठवायचे हा तर त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. बघा, याच्यासोबतच तुम्हाला मी आता सांगणार आहे कोणत्या बँकचं मी तुम्हाला सांगितलंच आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची बँक कोणती आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला आज पैसे वाटप होणार का नाही. बघा, आज 7वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तुम्हाला लवकरच मेसेजसुद्धा येणार आहे. आणि लाडकी बहिणी तर खूप खुश झालेली आहे. कारण लाडक्या बहिणींना बघा आता सरकारकडून 3830 रुपये आणि आपल्या चॅनलकडून पैठणी साडीसुद्धा मिळणार आहे. पैठणी साडी मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सांगतो. लाडक्या बहिणींनो, पैठणी साडी पाहिजे असेल तर तुम्हाला 3 ते 4 नियम आपल्या चॅनलकडून आहेत आणि तुम्हाला लवकरच ते भेटवस्तूसुद्धा दिली जाणार आहे. बघा, पहिला नियम जो आहे ते तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे. बघा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे, पहिला नियम. आणि ह्या नियमावलीत जर ज्या लाडक्या बहिणी बसतील त्यांनाच आपण साडी देणार आहोत, पैठणी साडी. बघा, पहिलं तर तुम्ही सबस्क्राईब केलेलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही सगळे व्हिडिओ पूर्ण पाहिलेले पाहिजेत. पूर्ण व्हिडिओ पाहिलेले पाहिजेत, पळवत नाही. जे व्हिडिओ पूर्ण पळवत पाहतील त्यांना साडी दिली जाणार नाही. तिसरं म्हणजे तुम्ही चॅनलला व्हिडिओला लाईक केलेलं पाहिजे आणि व्हिडिओ शेअर केलेला पाहिजे. आणि 5वी अट म्हणजे तुम्ही चांगली कमेंट, एक तुमचे व्हिडिओ छान असतात असं सगळं व्यवस्थित चांगली कमेंट पाहिजे. ह्या 5 अटी ज्या पूर्ण होतील अशा लाडक्या बहिणींना 7 लाडक्या बहिणींना आपण 7वरून आकडा वाढवणार सुद्धा आहोत. कदाचित आपण 10 लाडक्या बहिणींना सुद्धा तिथं पैठणी साडी अशी लवकरच हे देणार आहोत. किंवा पैठणी साडी व्यतिरिक्त जे काही जीवनाशुक वस्तूसुद्धा आहेत त्यासुद्धा आपण गिफ्ट करणार आहोत. बघा, जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर मी जे आता सांगितलं आहे, पहिलं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, सगळे व्हिडिओ पूर्ण पाहायचे आहेत, पळवत पाहिजे नाहीत. तिसरं म्हणजे कमेंट करायचे आहे, 4थं लाईक करायचं आणि 5वा व्हिडिओ हा शेअर करायचा आहे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करचाल त्या पात्रतेमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील त्यांना 100% आपण गिफ्ट वस्तू आणि किंवा पैठणी साडीसुद्धा देणार आहोत. आता तुम्हाला मी सांगणार आहेत कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहेत. बघा, 15 जिल्हे असणार आहेत ज्याच्यामध्ये वाटप होणार आहेत. त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला पुणे हा सगळ्यात अगोदरचा जिल्हा असणार आहे. पुणे जिल्ह्याबरोबर तुम्हाला अजून सांगतो मी सगळ्यात महत्त्वाचं गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, बीड, लातूर, सोलापूर, नाशिक, धुळे नंतर येईल. परंतु बुलढाणा हे सगळ्यात महत्त्वाचे जे जिल्हे आहेत. ह्यासोबतच रत्नागिरी, रायगड आणि मुंबई, ठाण्यात सुद्धा वाटप होणार आहे. ह्या सातारा, सांगलीसुद्धा म्हणजे जवळपास टप्प्याटप्प्याने हे वाटप या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो जे 10 जिल्हे आहेत, 15 जिल्हे आहेत ते सांगतो: मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर, इकडे जर बघितलं तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, इकडे जर बघितलं तर अमरावती, परत जळगाव, रत्नागिरी आणि लातूर, बीड असे महत्त्वाचे जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. त्यासोबतच अहमदनगरमध्ये पण होईल आणि बीडमध्ये पण होणार आहे. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका, तुमच्या अकाउंटला आज पैसे येणार आहेत आणि तुम्हाला आता मकर संक्रांतीला एकदमच 2 हप्तेसुद्धा मिळणार आहेत. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा.